ಎಂತಹ ಕೆಟ್ಟ ಸ್ಥಳವನ್ನಾದರೂ ಸ್ವರ್ಗದಂತೆ ಸಿಂಗರಿಸುವ ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಬೇಕು. ಸಂಜಯ್ ತಳವಳ್ಕರ್. ಎಂತಹ ಕೆಟ್ಟ ವಾತಾವರಣವಿರುವ ಸ್ಥಳವನ್ನು ಸಹ ಸ್ವರ್ಗದಂತೆ ಕಂಗೊಳಿಸುವಂತೆ ಮಾಡಿ ಸುಂದರವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕಲೆ ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರಲ್ಲಿದೆ. ಆದರೆ ಅವರಲ್ಲಿಯ ಒಡಕಿನಿಂದಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸಿಗಬೇಕಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸಿಗುತ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿರಬೇಕೆಂದು ದಲಿತ ಮುಖಂಡ ಸಂಜಯ್ ತಳವಳ್ಕರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸೋಮವಾರ ದಿನಾಂಕ 26ರಂದು ಕಾಗವಾಡ ಪಟ್ಟಣದ ಶ್ರೀಫಲ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರ ನೂತನ ಮಂಟಪ ಲೇಬರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮಂಟಪ ಡೆಕಾರರ್ಸ್ ಮಾಲೀಕರು ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರ ದುಡಿಮೆಯಿಂದಾಗಿ ಶ್ರೀಮಂತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರಲ್ಲಿಯ ಒಕ್ಕಟ್ಟಿನ ಕೊರತೆಯಿಂದಾಗಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಮಾತ್ರ ಕಡಿಮೆ ಆದಾಯದಲ್ಲಿಯೇ ಜೀವನ ಸಾಗಿಸುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರು ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ इरಬೇಕೆಂದು ಕರೆ ನೀಡಿದರು. बॅरिस्टर जिन्ना आणि ते दोघेही मिळून चर्चा करतात की काय करायला पाहिजे, मजूर लोकांच्यासाठी काय करायला पाहिजे, शोषित असणाऱ्या लोकांच्यासाठी काय करायला पाहिजे, न्यायपीडित अन्यायपीडित लोकांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्या लोकांना आम्ही संघटित कसं केलं पाहिजे. त्या टायमाला बॅरिस्टर जिन्ना हे दोघेही बॅरिस्टर्स असल्या कारणाने बॅरिस्टर जिन्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जिन्ना साहेब यांना आम्ही काम तर मिळवून देऊ, मात्र यांना अस्पृश्यापासून सेवापासून ज्या वेळेपर्यंत आम्ही दूर करत नाही तोपर्यंत ह्या कामगारांना खरं स्वातंत्र्य मिळणार नाही. काम करणाऱ्या माणसाला स्वतंत्रपणा मिळणार नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942ला ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता होती त्या इंग्रजांच्या गव्हर्नमेंटमध्ये तारून बोजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगार मंत्री करतात. 1942ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री होते ब्रिटिशांच्या सरकारामध्ये, पार्लिमेंटमध्ये. ह्याच पार्लिमेंटमध्ये त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला सांगून त्यावेळेचं बोलायला लागलोय मी की कामगारामध्ये आताच माझ्या बंधूने एक प्रश्न उपस्थित केला, संघटित आणि असंघटित. संघटित लोकांना काय फायदा मिळतोय आणि असंघटित लोकांना काय, या कानूनच्या दृष्टिकोनामध्ये असू दे, कलेक्टर असू दे, डीसी असू दे, केसी असू दे, सरकारच्या माध्यमातून जो काही तुम्हाला अपघात झाला किंवा नुकसान झालं, काय तुम्हाला त्रास झाला, ते मिळायला पाहिजे. संविधानाच्या अगोदर 1942 मध्ये जुन्या कायद्यामध्ये, ब्रिटिश कायद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या चळवळीसाठी, कामगारांच्या हक्कासाठी, कामगारांच्या युनियनासाठी त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्रपणे त्या लोकांना कायद्याची तरतूद करून दिली की आज तुम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी कुठल्या पद्धतीने उपस्थित आहात तशाच पद्धतीने तुम्ही सगळ्या मालकांना जर सांगितलं आमचं काय रेट आहे त्या रेट मध्ये आम्ही कोणीही फरक करणार आहे, कोणीही काही करणार नाही. तुला द्यायचं असेल तर तू अमितला दे, राजूला दे, तेवराला दे, जोगदंडेला दे, पप्पूला दे आणि कोणाला पण रेट मध्ये आम्ही फरक करणार नाही. तुम्ही ज्या वेळेला ताणून धरा त्यावेळेला आताचे जे हे मोठे पेंडॉल मालक आहेत ते आता उद्योगपती झाले. आता जे तुमच्याकडे फिरणारे जे पेंडॉल मालक आहेत ते सगळ्या मालकांना आम्ही बघितलोय. अनेक पेंडॉल मालकांना बघितलोय, खांद्यावर 2 खांब टाकून येऊन जाणारे या फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतात आणि तुम्ही मात्र आहे त्या ठिकाणी आहे. तुमच्या लक्षामध्ये असू दे, तुम्ही इतकं सुंदर काम करताय की एका देशाचा पंतप्रधान येऊ दे, मुख्यमंत्री येऊ दे, मंत्री येऊ दे, खासदार येऊ दे, स्वामी येऊ दे, संघटनेची चळवळ असू दे, किती विद्रूप जागा असते त्या जाग्यावर स्टेज मारून इतकं सुंदर करताय की एक विद्रूप माणूस सुद्धा त्या स्टेजवर बसल्यानंतर सुंदर दिसायला लागतोय. त्याच्या पाठीमागे तुमचं श्रम असते, तुमचं काम असते, तुमचं ताकद असते आणि त्या एवढ्या सगळ्या सुंदरतेच्या पाठीमागे काय असणार, आज जे तुम्ही कामगार वर्ग आहे, लेबर वर्ग आहे, तुमचं श्रम असते बंधू, त्याच्यामुळे ते सगळं सुंदर दिसतंय. मात्र स्टेजवर बसणाऱ्यांनी तुम्हाला कोणच लक्षामध्ये घेत नाही, कोणच तुमचं विचारात घेत नाही. फक्त आपल्या नादामध्ये असतात, मी कुणावर टीका करायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे. तुम्ही इकडे राबत असताय, करत असताय, तोपर्यंत तुम्हाला जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला मालक असतोय तो तिथे त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊन तो कोण स्टेज घालणारा मालक असतो त्याजवळ सगळं पैसे घेऊन बसलेला असतोय. परत तुम्ही घराकडे येताना अजून पैसे दिले नाही तोपर्यंत एक 40,000 घे, नंतर बघूया, नंतर ये, नंतर कोर्टान भाग बघूया, तर बघूया, अजून पैसे दिले नाही. पेमेंट कोण कोणाला ठेवत नाही. मात्र लक्षात असू दे तुमच्या घटना सुद्धा सुंदर करणारा तुम्ही आहे. त्या देशाचं भवितव्य लोखंडाला वाकून सरळ करणारी क्षमता युवकांच्या मध्ये आहे, श्रमिकांमध्ये आहे, गोरगरिबांच्या मध्ये आहे.
आज टाटा बिर्ला अंबानी मोठमोठ्या 27 मजली बंगल्यामध्ये बसल्या, परंतु त्या हरामखोर साल्यांना विसरायला नाही पाहिजे की त्याच्या पाठीमागे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे गोरगरीब कामगारांचा हात राडीमध्ये गेले, सिमेंटमध्ये गेले, विटा द्यायला गेले, माती द्यायला गेले, कलर द्यायला गेले, पीयूपी करायला गेले, वास्तुशांतीला परत पेंडाल घालायला तुम्हीच लागणार आहे, मेल्यावर पण तुम्हीच लागणार आहे, जिवंतपणे मिरवणूक काढायला सुद्धा तुम्ही कार्यकर्ते लागणार आहे. तुम्हाला ते लोक विसरतात. यांनी विसरायचं नसेल तर तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे. ते क्षमतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यासारखं तुम्ही संघटित व्हायला पाहिजे आणि संघटना करण्याची जी क्षमता आणि ताकद आहे, ज्यावेळी तुमचं संघटना विस्कळीत होईल. माझे आता माझे मित्र आदरणीय झटपी साहेबांनी फार सुंदर रीतीने सांगितलं की अन्याशाला 4 रुपयाला स्क्वेअर फूट म्हटलं की राजा लगेच 3.5 ला मागतोय, बजरंग 3 ला मागतोय, परत तुम्ही 2.5 ला मागताय. मग त्याला पावतोय, एकदम आनंद होतोय, त्यांना चांगल्या गोष्ट आहे. आणि तुम्ही जास्त ताकदीनं बोलायला गेला तर अन्याशाच मगाशी सांगितलं की विनायकच मगाशी सांगितलंय 3.5चे, तू कसं 4 म्हणतोस? मग तुम्ही काय तर नाटक करताय, तुम्ही ह्या पद्धतीने करताय म्हणतात. तुमच्या अगोदरच त्यांनी युनियन करून ठेवली. सरकार महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पेंडॉल जे मेन कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते युनियन करून बसते. तुम्ही फार नाटक करायला पाहिजे. तुमच्याबद्दल त्यांनी तिथं चर्चा करतात. तुम्ही इथं बारक्या हॉटेलमध्ये बसताय, त्यांनी ते शालिनी पॅलेसमध्ये बसून मिटिंग घेतात, सगळ्यांना बोलवतात. काय झालं रे, काय म्हणतोय तो, हेरवाडकर काय म्हणतोय, माळगाववाला काय म्हणतोय, कुडचीवाला काय म्हणतोय, मंगसोळीवाला काय म्हणतोय, शिरोळवाला काय म्हणतोय, असं म्हणतोय. त्याला सोडा, बिहारीला घेऊन आहे, त्यांच्यापेक्षा पगार कमी आहे, यांनी काही लाडका लागून गेली काय, आम्हाला कामच करायचं आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं तुमच्यावर एकेकाळी उपासमारी येण्याचा प्रसंग आहे. परंतु तुम्ही काम करत असताना सगळंच काम बिहारीच्या हस्ते पण होत नाही. तुम्ही जे कैची बिची वर चढून एवढं भयंकर डेंजर काम करताय. मी एकदा बिजापूरमध्ये माझं काम होतं, मी चाललो होतो फक्त गंगावतीला. त्या टायमाला राजूकडे आलो होतो मी तिथं. भयंकर हाईट असते ते काम, भयंकर हाईट असते, पत्र्यावर काय करते. मी रवी अण्णांना एकदा ते ह्यांचं काम जर बघायला जर गेलं तर तुमचं जीव खालीवर होईल. परंतु हे दिसायला जे आमच्यात तुम्ही म्हणताय की याला दारू कुठं दारू कुठं नाही, याला मॅग याला पद्धतशीर माहिती करून त्याला सुंदर आहे. तुमचं ताकद भयंकर आहे आणि तुमचं ताकद व्यवस्थितपणे पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्ही सगळीजण म्हणून संघटितपणे काम करायला पाहिजे. आणि संघटितपणे काम नाही जर केला तर तुम्हाला द्राक्षे बागामध्ये जाण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. त्यासाठी तुम्ही सगळ्या पंडाल मार्गाने आणि गेल्यानंतर सुद्धा परत एकदा चर्चा करा, एक निष्ठेनं काम करा. आणि आता म्हणून आणि नंतर आतल्या बाजूने मी असं म्हणतो, त्यांना कोणाला सांगत नाही तुम्ही मलाच द्या म्हणून. असलं काहीतरी गेम बाजी जर केला तर तुम्ही फार काळ टिकणार नाही. आणि या संघटित आणि संघटनेसाठी आता वकील साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही जे विचारलाय त्या पद्धतीनं आता सध्यामध्ये तुम्ही जे विचारलाय त्या प्रश्नाला उत्तर असं आहे, बांधकाम क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना त्यांना स्वतः जास्त अनुदान आणि गव्हर्नमेंटकडून किट मिळतात. बांधकाम क्षेत्रामध्ये असणारे जे कामगार आहेत, जे असंघटित कामगार आहेत, त्या लोकांना मात्र आता गव्हर्नमेंटकडून मिळावं लागेल. तुमचं पेंडॉल कॉन्ट्रॅक्टर नाही. कारण मी परवा डीसी मिटिंगमध्ये डीव्हीसी कमिटीचा मी मेंबर असल्याकारणानं परवाच मी मिटिंगमध्ये बसलो होतो. योगा राजू पवार पण माझ्याबरोबर राहत आला त्या मिटिंगमध्ये. आम्हालाच परमिशन असते पण बस रे म्हटलं. मी कलेक्टरबरोबर मिटिंग करताना त्या विषयावर भयंकर विस्तृतपणे चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर तुमचं पेंडॉल कॉन्ट्रॅक्टरचं त्याच्यामध्ये नाव आलं नाही. पुढच्या मिटिंगमध्ये आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन ते पेंडॉल तुमच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी काय करायला पाहिजे हे कलेक्टरच्या माध्यमातून तुम्ही इथं जे मंगसोळीमध्ये असणारे किंवा तुम्ही सगळीजण तुमचं प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी कलेक्टरच्या समोर आम्ही करू. आणि तुमच्यासाठी प्रश्न 100% मी मानतो, त्यांना विचारतो. तुमच्या पाठीमागे आम्ही सदैव आहे. आणि ह्या ठिकाणी राजकारण आणू नका, तुमच्या मनामधलं मतभेद करू नका. एक तो मोठा हे पहिला काढून टाका. ईर्ष्या, द्वेष भावना, वाईटपणा हे करायच नाही. एकमेकावर कुरघोडी करायला जाऊ नका, नाहीतर संघटना टिकणार नाही. सगळ्यांचे मन शुद्ध असले तरी संघटना पुढे घेऊन जायला शक्य आहे. नाहीतर कोण अतिक झालाय, कोण उपाध्याय झालाय, त्याचं तो जर मिरवायला लागला तर ही संघटना मिरवायला फार दिवस लागणार. जो पुढं होऊन काम करतोय त्याच्यासाठी तो कमीपणा घेऊन, व्यवस्थितपणा घेऊन, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पुढं जाणारा एखादा कार्यकर्ता जर असेल तर संघटना टिकते आणि तुमच्या भविष्यासाठी चांगलं होतं. म्हणून मी या ठिकाणी आम्हाला बोलवून, मला रवी पुजारी अमर पाटील यांना बोलवून या ठिकाणी सत्कार करून बोलण्यासाठी तुम्ही जे सांगितला त्यासाठी तुमच्या विजयाच्या पाठीमागे आणि तुमच्या श्रमांच्या पाठीमागे आम्ही आहे. परत एकदा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना वंदन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂಟಪ ಲೇಬರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಾಯ್ದೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಯಾವುದೋ ಒಂದು ನಾವು ಕೆಲಸ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಯೂನಿಯನ್ ಒಂದು ಸಂಘಟನೆ ಇರಬೇಕಾದ್ರೆ, ಸಂಘಟನೆ ಇದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ कार्मिकरू मराठी युनियन आणि गव्हर्नमेंट हे एकमेकाला अटॅच असल्यामुळं युनियनद्वारे जे काम होतं म्हणजे
उद्या कुठलं पण काही घडलं किंवा काय झालं त्याला कॉम्पेन्सेशन किंवा आपण सगळेजण म्हणून कॉम्पेन्सेशन मागू शकतो. परत आपण युनियन केल्यामुळे काही मालकाने आपल्याला अडचणी करत असतात, पेमेंट वेळेवर देत नसतात किंवा लेबरला त्रास होत असतो. काम करते कुठल्या तरी एका लेबरचा काहीतरी दुखापत झाली किंवा काहीतरी मयत झाला तर आम्हाला कुठं जायचं काय करायचं आपल्याला माहीत नसतं. तर त्यासाठी पहिल्यांदा FIR करून नंतर मग ते FIR कमिशनर असतो त्या कमिशनरकडे ते फॉरवर्ड केलं जातं. मग त्याच्यानुसार त्याला कॉम्पेन्सेशन किती द्यावं, त्याचं वय किती, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून मग कमिशनरकडून ते आपल्याला कॉम्पेन्सेशन देतं. नंतर आता एका ह्याच्यामध्ये लेबरला त्यावेळेसला आपण काय करू शकतो, सगळ्या कामगारांनी मिळून त्या मालकाविरुद्ध कारवाई करू शकतो. परत कमिशनरला ज्यावेळी आपण हे करतोय त्यावेळी कॉम्पेन्सेशन कोण घेऊ शकतं. स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी जे बाकी मदत असते ती जाणीव करून देणारे कायदेतज्ञ पोपट कांबळे यांचा आभार. यानंतर संघटना काय करायला पाहिजे व कशी टिकवायला पाहिजे याच्यासाठी प्रमुख ಈ ವೇಳೆ ರವಿ ಪೂಜಾರಿ, ರಾಜು ಪವಾರ್, ಬಜರಂಗ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ವಿಜಯ್ ಕಟ್ಟಿ, ವಿನಾಯಕ್ ಜೋಗದಾಂಡೆ, ರಂಜಾನ್ ಶೇಖ್, ಮಲ್ಹಾರಿ ವಾಗೆ, ಅನಿಲ್ ಲೋಖಂಡೆ, ನಿಯಾಜ್ ಮುಲ್ಲಾ, ಅನೀಶ್ ಲೋಖಂಡೆ, ತಾನಾಜಿ ಗಾಯಕ್ವಾಡ್, ರವೀಂದ್ರ ಕಾಂಬ್ಳೆ, ಮಲ್ಲೇಶ್ ವರಾಳೆ, ಸಾವಂತ್ ತೇರ್ದಾಳೆ, ಗೋವಿಂದ್ ಭಂಡಾರೆ, ಸಂತೋಷ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ವಿಷ್ಣು ಅದೋಪಿ, ರೋಹನ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಭಂಡಾರೆ, ಸಂತೋಷ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ರಾಜು ಕಾಂಬ್ಳೆ, ಅಮನ್ ಕುಡ್ಚಿ, ಅಂದು ಭಂಡಾರೆ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ದಿನ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಮಂಡಲದ ಪೆಂಡಾಲ ಲೇಬರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆಯ ಅಂಗವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೀವಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರವಿ ಪೂಜಾರಿ ಅವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪೆಂಡಾಲ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಸು ಮತ್ತು ಕಾಯ್ದೆ ಸಲಹೆಗಾರರಾದಂಥ ಪೋಪಟ್ ಕಾಂಬ್ಳೆ ವಕೀಲರವರು ಸರ್ಕಾರದೊಂದಿಗೆ ಈ ಒಂದು ಪೆಂಡಾಲ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಲೇಬರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. ಈಗ ಪೆಂಡಾಲ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಮೇಲೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಮೇಲೆ ಸಬ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಮೇಲೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟವ್ರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯಗಳನ್ನು ಆಗ್ತವೆ. ಆ ಅನ್ಯಾಯಗಳನ್ನು ಆಗಬಾರ್ದು. ಅವ್ರ ಕೈ ಕೆಳಗೆ ಅನೇಕ ಜನ ಮತ್ತು ಲೇಬರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಹೊಟ್ಟೆಪಾಡಿಗಾಗಿ ಕಷ್ಟ ಆಗ್ತೈತಿ. ಆ ಕಷ್ಟ ಆಗಬಾರ್ದು ತಿಳ್ಕೊಂಡು ಈಗೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಇರ್ಬೋದು, ಕುರ್ಚಿ ಅವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಮಲಗಾವ್ದವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಎರವಾಡದವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಕಾಗವಾಡದವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಉಗಾರದವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಹಿಂಗೆ ಅನೇಕ ಜನ ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪೆಂಡಾಲ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಸ್ ಕೂಡಿದ್ದಾರೆ. ಲೇಬರ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಸ್ ಕೂಡಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಚ್ಕೊಂಡು ಲೇಬರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ತಮಗೂ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಈ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಕೂಡ ಏನು ಬಯಸ್ತೇವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಶ್ರಮಜೀವಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದಿನಗಳ ಬರಲಿ ಅಂತ. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಕಾಗವಾಡದಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ದಾಳೆ.